रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने लाडक्या बहिणींचा लाडका देवा भाऊ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। विशेष म्हणजे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी गुलाबी जॅकेट परिधान करून कार्यक्रमाला पोहोचले। त्यामुळे दादांनंतर आता देवेंद्र फडणवीसांनी गुलाबी रंगाची त्यांना भुरळ पडली आहे का अशा चर्चा रंगलेल्या आहेत। एकीकडे अजित पवार गुलाबी जॅकेट घालून राज्यभर त्यांच्या जनसन्मान यात्रेमध्ये लाडकी बहीण योजनेचा प्रचार करतायत। तर आज रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भाजपतर्फे आयोजित लाडकी बहीण योजनेच्या विशेष कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान करून पोहोचले। दरम्यान कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत 100 महिला दिसतील असं विधान केलेलं होतं। तर बहिणींनी बांधलेल्या राख्या घेऊन मैदानात उतरणार असंही ते म्हणालेले आहेत। आता पुढच्या काळात 2027 नंतर जेवढ्या निवडणुका होणार आहेत विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आता महिला प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून जाणार आहेत। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 100 महिला आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच्यापेक्षा दुप्पट महिला देशाच्या लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। मोदीजींनी तर देश चालवायची जबाबदारीच आता महिलांना दिलेली आहे आणि माझ्या बहिणींची मला भेट घालून दिली। थोड्याच्याच बहिणी भेटल्या तर हात भरून गेला, सगळ्या बहिणी भेटल्या तर माझी काय अवस्था होईल। त्यामुळे ज्या बहिणी भेटू शकल्या नाहीत त्यांचीही राखी मला मिळाली आणि ही राखी एक असं कवच आहे जे कवच मला त्या ठिकाणी कोणी काहीही करू शकणार नाही। तुमचं कवच मला मिळालं आहे, बहिणींचं कवच मला मिळालेलं आहे। आता हे कवच घेऊन पुन्हा एकदा मैदानात जातो आणि तुमच्या करता संघर्ष करून पुन्हा तुमच्या करता वेगवेगळ्या योजना घेऊन येतो।